हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. रीते साक्षात्कारी. लाओत्से सांगतो की रीते इतके की जणू काही ते दरीच आहेत. दरी जमिनीच्या खाली खूप खोल असते. ती 2 किंवा अनेक शिखरांच्या मध्ये खोल खाली पडून असते. ती अहंकाराने ताठ होऊन आकाशात उंच राहून सर्वांना तुच्छ मानत नाही. ती सर्वात खालच्या पायरीवर विराजित असते. ती सदा प्रशांत विनम्र असते. आपणहून स्वतःकडे कमीपणा घेते. त्या लहानतेतच तिची महानता असते. शिखरावर कितीही पाऊस पडला तरी तेथे तो एक थेंबही साचत नाही. शिखरावरून सर्व पाणी घरंगळून वाहून जाते. ते पाणी दरीत साचते. तेथून भूगर्भातून झरे वाहतात. या झऱ्यांचे पाणी स्वच्छ शुद्ध होत होत ते कोठेतरी विहिरीच्या तळ्याच्या रूपाने साचते आणि जलाशय तयार होऊन तमाम जीवसृष्टीची पिण्याच्या पाण्याची सोय होते. दरी सर्व काही सामावून घेते. कोणी हाक मारल्यास प्रतिध्वनीच्या रूपाने प्रतिसाद देते. दरी असते म्हणून त्या पायावर शिखरे ताठ उभी असतात. हे शिखरांनी विसरू नये. साक्षात्कारी दरीप्रमाणे सदा रीते असतात. ते सर्व काही सामावून घेतात. कोणी अपराध केला तरी त्यांची क्षमाशील वृत्ती सदा जागृत असते. कोणाला ते कड्यावरून ढकलून शिक्षा सूड वगैरे घेत नाहीत. आजूबाजूला स्वतःला तथाकथित महान समजणारे अनेक असतात. साक्षात्कारी त्यात आनंदाने राहतात. त्यांच्या तथाकथित त्या महानतेमुळे साक्षात्कारी लहान आहेत असे इतरांना वाटते. त्याचे साक्षात्कारींना काहीही नसते. त्या भौतिक गोंगाटात ते आपल्या एकांतात रममाण असतात. ते आपले आध्यात्मिक जीवन भौतिकाने मलिन होऊ देत नाहीत. कोणी उपरती होऊन त्यांच्याकडे आला तर ते त्यांना आत्मोपदेश करतात. त्याला सन्मार्गाला लावतात. ते एकला चलो रे असे आपले आध्यात्मिक जीवन मोठ्या समाधानाने जगत असतात. कोणी बरोबर आल्यास त्यांच्यासह किंवा कोणी बरोबर न आल्यास त्यांच्या विना अशी त्यांची आत्मयात्रा सुरूच असते. कोणी हाक मारली तर ते त्याला प्रतिसाद देतात. त्याला आपल्या आत्मयात्रेत सामावून घेतात. त्यांचे मोठे लक्षणच असते आपल्या सारिखे करीती तत्काळ. कोणी वंदन केले म्हणून त्यांना त्यांचा अहंकार नसतो आणि कोणी निंदा केली म्हणून त्यांना त्यांचा खेद नसतो. साक्षात्कारींना एका प्रभू विभू शिवाय अन्य विषय नसतो. शिखरे परिघावर असतात. भौतिक विषय वासनांनी घेरलेली असतात आणि सदा त्यातच गुंग असतात. तेथे त्यांचे भौतिक तांडव नृत्य सुरू असते. साक्षात्कारी अध्यात्मात रत राहून दरीतून त्या गुह्य गुहांमधून मार्ग आक्रमण करत सदा विश्वकेंद्राकडे झेपावत असतात. यथाकाळी मुक्त होतात. शून्य साक्षात्कारी. साक्षात्कारी खूप खोल दरीसारखे सदा रीते शून्य रिकामे असतात. वास्तवात सर्वच जण प्रत्येकजण रीता आणि शून्य असतो. परंतु सर्वसामान्य जन स्वतःला भौतिकाने भरून घेतात आणि ते असे मानतात की ते भरलेले आहेत. त्यांच्याकडे भौतिक वैभव आहे, धन दौलत आहे, मालमत्ता आहे, संपत्ती आहे, प्रतिष्ठा आहे, पद अधिकार आहे, सत्ता आहे. अशा काही ना काही भौतिकाने ते स्वतःला भरलेले आहेत असे मानतात. परंतु कोणीही अशाने तृप्त नसतो. याचा अर्थच ते भरलेले नाहीत. ते भरलेले आहेत हा त्यांचा भ्रम असतो. जो अगोदरच भरलेला आहे तो कधीही आणखी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणार नाही. येथे तर ज्यांच्याकडे काही आहे त्यांनाच आणखी मिळवण्याची सर्वात जास्त हाव आहे. त्यासाठी काहीही करायची तयारी आहे. आणखी न मिळाल्यास ते स्वतःला रीते समजतात. मनुष्य भौतिक वस्तू जगताने कधीही तृप्त होणे शक्य नाही. त्याचा एक उपभोग अनेक उपभोग निर्माण करतो. तो जेव्हा उपभोग घेतो तेव्हा तो उपभोग घेऊन झाला की त्याच्या मनात हाच उपभोग पुन्हा केव्हा हा प्रश्न निर्माण होतो. त्याला नाविन्याची हौस आहे. तो सतत नवनवीन उपभोगांची दालने उघडत असतो. तो कधीही तृप्त नसतो. त्यामुळे मनुष्य सदाच दुःखी असतो. उपभोगाने अतृप्त असल्यामुळे त्याचे जीवन सफल झाले नाही अशीच त्याची भावना असते. याचे मूलभूत कारण असे की तो
असे काही भरायला पाहतो की ज्याने तो कधीही भरला असणे शक्य नाही. तसेच भौतिक वस्तुजगत कधीही तृप्तीची ढेकर देऊ शकत नाही. परंतु मनुष्याला हे समजत नाही आणि कोणी समजावून सांगू लागला तरी तो ते जाणून घेऊ शकत नाही, कारण त्याने भौतिक भोगापवर्गतेची झापडे बांधलेली आहेत. त्याने तो अंध झालेला आहे. त्याची भौतिकाची इच्छा सतत प्रवाहित होत असते, इतकी की जरी त्याची गात्रे गलित झाली, निष्प्रभ झाली, क्षीण झाली, तरीही त्याच्या मनात उपभोगांची उर्मी तशीच असते. परंतु साक्षात्कारींनी हे जाणलेले असते की भौतिकाचा मूलभूत स्वभावच रीते असणे हाच आहे. पृथ्वी सतत फिरत असते, त्यामुळे त्यामधून नित्य नवीन वस्तुजगत निर्माण होत असते. त्याच्या नाविन्यामुळे माणूस भौतिकाने सदा आकर्षित असलेलाच असणार आहे. ही एक सतत सुरू राहणारी क्रिया आहे. हे कधीही थांबणारे नाही. हे मुद्दामहून थांबवावे लागते. साक्षात्कारी नेमके हेच करतात. ते अत्यावश्यक वस्तुजगत तेवढेच वापरतात आणि बाकी सर्व प्रसाद म्हणून गरजूंना वाटतात. त्यांनी जाणलेले असते की ते कधीही स्वतःला भरू शकत नाहीत. भरणे हा आपला स्वभावच नाही. रीते शून्य असणे हेच स्वाभाविक आहे. त्यामुळे साक्षात्कारी रीते शून्य राहतात आणि त्यामुळे ते कैवल्यानंदी असतात. ते स्वतःजवळ एकच वस्तू बाळगतात. ओम तत्सत् त्वम असि हा महाजप. हरि ओम.